रघुवंशमचा तिसरा सर्ग आपण अभ्यासतोय आणि तिसऱ्या सर्गातल्या 39व्या श्लोकामध्ये यज्वना हे विशेषण वापरलेलं आहे राजा दिलीपासाठी. यज्ञाचं ध्येय धारण केलेला राजा दिलीप, ज्याने यज्ञाची दीक्षा घेतलेली आहे, ज्याच्या जीवनाचं अंतिम ध्येय यज्ञ हे आहे, असा राजा दिलीप. आणि त्याच्यासाठी त्याचे अहोरात्र प्रयत्न, संपूर्ण जन्मभर त्याने त्या यज्ञासाठी प्रयत्न केलेले आहेत. तो यज्ञ केलेला आहे. मग काय आहे तो यज्ञ, म्हणजे काय आहे? तर मग आपल्या संस्कृतीने सांगितलं यज देवपूजा संगतीकरणम मैत्रीकरणम दानम. तर ही यज्ञामधली देवपूजा झाली पाहिजे, यज्ञामधली संगतीकरण झाली पाहिजे, यज्ञाने मैत्रीकरण उभं राहिलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी यज्ञातून उभ्या राहिल्या पाहिजेत, तर तो खऱ्या अर्थाने यज्ञ आहे. यज देवपूजा, देवपूजा उभी राहिली पाहिजे. आज आपण ज्याला यज्ञ म्हणतो त्याच्यातून जर देवपूजा उभीच राहत नसेल तर त्याला यज्ञ म्हणता येणार नाही. संगतीकरण उभंच राहत नसेल, मैत्रीकरण उभंच राहत नसेल, दानम हे येतच नसेल त्यातून, तर त्याला यज्ञ म्हणता येणार नाही. त्याच्यातलं आपण मैत्रीकरण बघत होतो काल. मित्र कसा असावा, तर मित्रामध्ये हे सगळे गुण असावेत. आता तसं पाहायला गेलं तर शास्त्रकारांनी अनेक ठिकाणी मित्रतेवरती सांगितलेले आहे. मित्रता कशी असावी, नाही का, कोणाला मित्र करावं, कोणाला करू नये, वगैरे वगैरे. आपण हे सगळं नीतिशास्त्र जर अभ्यासलं किंवा पंचतंत्र असेल, हितोपदेश असेल किंवा महाभारतासारखे ग्रंथ असतील, इतर सगळ्या गोष्टी जर आपण अभ्यासल्या, मग त्याच्यात त्यांनी प्रत्येकाने सांगितलेलं आहे की मित्र कसा असावा, कसा असू नये, नाही का. ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी जागोजागी वर्णन केलेले आहेत. आता त्या सगळ्या गोष्टी आता आपण इथं विचारात घ्यायला गेलो तर ते खूपच परत लांबेल. मित्र म्हणजे काय, आपण सगळेजण आहोतच, आपण सगळ्यांनी त्याचा अभ्यास करूयात की मित्राची काय काय लक्षण अजून सांगितलेले आहेत, मित्र कसा असावा, कसा नसावा, नाही का. खूप असे वेगवेगळी सुभाषितं त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी सांगितलेली आहेत. न कश्चित कस्यचित मित्रम वगैरे वगैरे असं त्यांनी सांगितलंय की जगात कधीही कोणी कोणाचा मित्र नसतो वगैरे, असं पण सांगितलेलं आहे, नाही का. म्हणजे आता ह्या ज्या गोष्टी आहेत, न कश्चित कस्यचित रिपुः, कोणी कोणाचा शत्रू सुद्धा नाहीये, नाही का. अर्थास्तु ते निबध्यन्ते, म्हणजे प्रत्येक जण हे अर्थाने जोडलेलं असतं. ज्याच्याकडे पैसा असेल त्याचे सगळे मित्र, ज्याच्याकडे पैसा नसतील त्याचे सगळे शत्रू, असे त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. पण मग आदर्श मित्र कसा असावा, नाही का, हे पण वारंवार सांगितलेले आहे. आणि जर मला उत्तम मित्र बनायचं असेल, मला जर हे यज्ञातून मैत्रीकरण उभं करायचं असेल, तर त्यासाठी मला काय काय करता येईल हे वारंवार शास्त्राने सांगितलेलं आहे. हा एवढा एक जो श्लोक पाहिला आपण, पापा निवारयति योजयते हिताय गुह्या निगूहति गुणान प्रकटीकरोति आपद्गतंचन जहाति ददाति काले सन्मित्र लक्षण विदम प्रवदन्ति संतः. हा श्लोक पण तसा खूप आहे, पण इतरही अजून वाङ्मयात बऱ्याच ठिकाणी सांगून ठेवलेले. असाच आपण अभ्यास करू शकतो की वैदिकांनी एकही विषय असं सोडलेला नाहीये की ज्याच्यावरती ते बोललेले नाहीये, ज्याच्यावरती त्यांनी काहीतरी सांगितलेलं नाहीये, ज्याच्या दिशेने आपल्याला पुढे प्रवृत्त केलेलं नाहीये, असं त्यांनी सांगितलेलं आहे. असो, तर हा जो मित्र आहे, असा मला मित्र बनता आलं पाहिजे किंवा माझ्यासाठी कोणाला तरी मित्र बनवता आलं पाहिजे, नाही का. आणि मग या समाजामध्ये हे मैत्रीकरण उभं केलं पाहिजे. आता समाजामध्ये हे मैत्रीकरण उभं जर झालं तर आपोआपच समाजाचं चित्र हे बदललेलं दिसणारच आहे. आणि तेच तर खरं यज्ञाचं साध्य आपण म्हणूया की सगळा समाज असा व्हावा, सगळ्या समाजामध्ये मैत्रीकरण उभं राहावं. तर हे जे मैत्रीकरण आहे हे फक्त समाजापुरतं आहे का, इतर लोकांपुरतं आहे का? नाही. जसं आपण देवपूजा पाहिली,
की देवपूजा म्हणजे समाजातले जे देव आहेत, समाजातले जे महान पुरुष आहेत त्यांना मानणं आणि त्याचप्रमाणे भगवंताला मानणं, ती देवपूजा झाली. त्याचप्रमाणे संगतीकरणामध्ये पण आपण पाहिलं की जसं या महापुरुषांची संगत आहे, जसं चांगल्या लोकांची सज्जनांची संगत आहे, तसेच भगवंताची संगत नाही का. ममैवांशो जीवलोके सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो ईशावास्यमिदं सर्वम एकोहम बहुश्याम प्रजाय, हे सगळ्या ज्या काही गोष्टी असतील या प्रत्येक गोष्टीतून आपल्याला भगवंताचं संगतीकरण हे करायचंय शेवटी. तसंच मैत्रीकरणामध्ये सुद्धा आहे. मैत्रीकरण हे मला माझ्यामध्ये, इतर समाजामध्ये नाही का, या पृथ्वी तलावरच्या सगळ्या लोकांमध्ये प्रत्येकामध्ये हे मला उभं करायचंच आहे. पण त्यासोबत मला काय करायचंय, त्या भगवंताशी मैत्रीकरण करायचंय. मित्र मानायचंय मला नाही, मला मित्र व्हायचंय. कोणाचा मित्र व्हायचंय? भगवंताचा मित्र व्हायचंय. भगवंत तर गीतेमध्ये म्हणतात, असं जर गोष्ट पाहिली आपण नाही का, की आपल्याला माहितीये की मला देवाचा मित्र व्हायचंय. आता त्याच्यामध्ये कसं असतं मैत्रीमध्ये, की समजा मी तुला मित्र मानतोय पण तू मला मित्र मानलं पाहिजेस ना, हा मैत्रीमधला भाव आहे. बरोबर की नाही. जसं प्रेमामध्ये असतं की नाही, की समजा माझं एखाद्या मुलीवरती प्रेम आहे पण त्यावेळेस त्या मुलीचंही माझ्यावरती प्रेम पाहिजे, तर ती गोष्ट होईल ना. एकाच बाजूने असून चालणार नाहीये. समजा कर्णाने कितीही मनोमन द्रोणांना गुरु मानलेलं आहे, पण द्रोणांनी कर्णाला शिष्य मानलं पाहिजे होतं ना, नाही का. तर कोणताही संबंध हा जोपर्यंत दोन्ही बाजूंनी बांधला जात नाहीये तोपर्यंत त्याला संबंध म्हणतात येत नाही. ती वन वे ट्रॅफिक आपण म्हणू तसं होणार ते. संबंध जर बांधायचा आहे तर तो दोन्ही बाजूंनी बांधला गेला पाहिजे. एखादा रस्त्यावरचा भिकारी आहे आणि एखादा खूप मोठा असा मुंबईचा शेठ आहे, खूप मोठा व्यापारी आहे, आणि हा रस्त्यावरचा भिकारी त्याला बाप म्हणतोय नाही का, की मी तुमचा मुलगा आहे, तुम्ही माझे वडील आहात, असं हा त्याला म्हणतोय. पण त्या शेठजीनी याला आपला मुलगा मानला पाहिजे ना. शेठजीनी स्वतःला त्याचा बाप मानला पाहिजे, तर तो खरा संबंध झाला. मग तसंच आहे इथं सुद्धा, की भगवंताशी मैत्रीकरण जर आपल्याला उभं करायचं असेल, भगवंताचा मित्र जर मला व्हायचा असेल, तर मी तर भलेही भगवंताला मित्र म्हणणारच आहे नाही का, कधीही एव्हर रेडी. मी कायम भगवंताला मित्र म्हणायला तयारच आहे नाही का. आपण एवढी वेगवेगळी सगळी स्तोत्र गातो ना, प्रत्येक स्तोत्रामध्ये आपण त्याला काहीतरी नाता लावत असतो, की देवा मी तुझा पुत्र आहे, देवा मी तुझा शिष्य आहे, देवा मी तुझा मित्र आहे, देवा मी तुझा अजून काय असेल XYZ, सगळ्या गोष्टी आपण त्याला म्हणत जातो. अरे पण ते देवाला वाटलं पाहिजे ना का तू त्याचा मित्र आहेस. देवाला जर वाटलंच नाही तू त्याचा मित्र आहेस, तर मग त्याचा काय उपयोग आहे नाही का, कधीच नाही. देवाला वाटलं पाहिजे तू माझा मित्र आहेस. महाभारताचं हे रणांगण पाहिलं आपण, की समोर एवढे खूप श्रेष्ठ लोक उभे आहेत, इतके श्रेष्ठ लोक उभे आहेत की वंदनीय लोक होते, सगळे वंदनीय लोक होते. भीष्म असतील, द्रोण असतील, कृप असतील, कर्ण असेल, अश्वत्थामा असेल, सगळे सगळे असे वंदनीय लोक हे सगळे समोर उभे होते. अख्खं जग ज्यांच्या पुढे नतमस्तक होत होतं. पण असे लोक कृष्णाचे का बरं होऊ शकले नाहीत, किंवा का बरं कृष्णाला त्यांना मारावं लागलेलं आहे. प्रत्येकाला कसा मारू याचा विचार कृष्णाला करावा लागलेला आहे आधी. त्याच्यात कृष्णाची
किती कृष्णाने डोकं खाजवलं असेल की आता भीष्मांना कसं मारायचंय उद्या, आता द्रोणांना कसं मारायचंय उद्या, आता कर्णाला कसं मारायचंय. हा प्रत्येक विचार कृष्णाने तिथं करावा लागला असणार आहे त्याला. अश्वत्थाम्याला कशा प्रकारे शाप द्यायचा आहे हा प्रत्येक विचार कृष्णाला करावा लागलेला आहे. पण हे सगळे लोक कृष्णाला मानणारे होते बरं आधी. पण कृष्णाला मानणारे असून उपयोग काय आहे? कृष्णाने सांगितलेल्या गोष्टी तर तुम्ही जगत नसतील तर तुम्ही स्वतः किती कृष्णाला आपलं आपलं म्हणवलं, पण कृष्णाने तुम्हाला आपलं म्हटलं पाहिजे ना. कृष्ण ज्यावेळेस शिष्टाईला जातोय, विष्टीला किंवा संधीला, ज्याला आपल्याला जे काय म्हणायचंय, तह करायला शांती प्रस्ताव घेऊन जातोय, त्यावेळेस दुर्योधन त्याला म्हणतोय की अरे आजपर्यंत सगळ्यांना मी माझ्या इथं थांबवायचो, कोणी पण गेस्ट आले नाही का, कोणी पण पाहुणे आले की माझ्या महालात डायरेक्ट राजकुमाराच्या युवराजाच्या महालात थांबवायचो. पण तुमच्यासाठी तर तो पण नाही, माझा महाल पण काही इतका चांगला नाहीये, माझ्यापेक्षा पण दुःशासनाचा महाल खूप चांगला आहे आणि जेवणाची पण व्यवस्था इतकी सुंदर केलेली आहे, राहण्याची झोपण्याची ज्या काही सगळ्या व्यवस्था असतील इतक्या सुंदर व्यवस्था केलेल्या आहेत आणि तुम्ही माझे अतिथी आहेत नाही का. मग तुमचं आतिथ्य मी स्वीकार करतोय असं दुर्योधन कृष्णाला तिथं म्हणतोय. आता दुर्योधनाने कृष्णाचं आतिथ्य स्वीकार केलं नाही का. दुर्योधन म्हणलं नाही तुम्ही माझे अतिथी व्हा आणि मी तयार आहे तुमचं आतिथ्य स्वीकारायला. पण कृष्ण तयार झाला पाहिजे ना, तो तयार झालेला नाहीये. तो म्हणला नाही नाही मला इथं राहायचंच नाहीये. आणि किती सुंदर उदाहरण दिले, किती सुंदर त्याने हे दिलेलं आहे तिथं, कारण दिलेलं आहे. का मला तुझ्या घरी जेवायचं नाहीये? तर माणूस कायम दुसऱ्याच्या घरी 2च वेळेस जेवतो नाही का. त्याच्यापेक्षा तिसऱ्या वेळेस माणूस कधीच दुसऱ्याच्या घरी जेवत नाही. पहिली गोष्ट कोणती? जर त्याचा समोरच्यावरती प्रेम असेल नाही का, जर माझं तुझ्यावरती प्रेम असेल तर मी तुझ्या घरी जेवेल. आणि दुसरी गोष्ट काय की जर मला खायला मिळत नसेल, माझी खाण्याची आबळ असेल तर मी तुझ्या घरी जेवेल. आणि मग कृष्ण तिथं सांगतोय की माझं तुझ्यावरती प्रेमही नाहीये आणि माझी खाण्याची आबळ झालेली असे माझ्यावरती दिवस आलेले सुद्धा नाहीयेत. मग त्याच्यामुळे मी तुझ्या घरी येऊ शकत नाही. किती स्पष्ट वक्तेपणा आहे. असं म्हणून कृष्ण तिथून निघालेला आहे. आणि ज्याला माहित पण नव्हतं कधी, ज्याला माहितही नव्हतं की कृष्ण माझ्या घरात येऊन राहील, माझ्या घरात जेवेल, माझ्या घरात थांबेल किंवा जे काही गोष्टी असतील, ह्या ज्याला माहिती स्वप्नातही ज्याने कधी विचार केला नसेल, अशा विदुरांच्या घरी कृष्ण गेलेले. विदुराच्या घरी जे काही मिळालं असेल, आता जे काही मिळालं असेल आपण ती पण एक गंमतच आहे जरा बरं का. शास्त्रकार म्हणा किंवा इतर सगळेच लोक ते सांगतात काय की ते विदुराच्या पत्नीने काय खाऊ घातलं आणि त्याच्या घरी काहीच नव्हतं खायला, तो इतका गरीब होता आणि कृष्ण त्याच्या घरी जाऊन राहिला वगैरे 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 सगळ्या गोष्टी. आता विदुर कोण होता? विदुर हा कुरु राज्याचा प्रधानमंत्री होता. आता कुरु राज्याचा जो प्रधानमंत्री असेल त्याच्या घराची अवस्था काय अशी फाटकी असणार आहे का? आणि कुरु राज्याचा प्रधानमंत्री तो नंतर झालेला आहे. आधी तर तो धृतराष्ट्राचा आणि पांडूचा भाऊ आहे नाही का. त्यांचा भाऊ आधी येतो आणि मग नंतर प्रधानमंत्री. मग जो कुरु राज्याचा भाऊ आहे नाही का, हस्तिनापूरचा जो नरेश आहे त्या नरेशाचा हा भाऊ आहे. म्हणजे धृतराष्ट्राचा, आज धृतराष्ट्र नरेश आहे तर त्याचा हा भाऊ आहे आणि त्याचाच हा प्रधानमंत्री सुद्धा आहे. मग त्याचं घर काय असं फाटकं ठेवणार आहेत का? त्याच्या घरात सगळा दाना पाणी संपला होता आणि हे ते काहीतरी काहीतरी हे सगळे लोक सांगत बसतात, पण हे लॉजिक लावत नाही तिथं. आजही विचार करा ना, असा कोणताही राज्य घ्या तुम्ही, कोणताही देश घ्या,
त्याच्या प्रधानमंत्र्याचं घर असं फाटका असणार आहे का कधी? नाही ना. त्याचं घर पण एकदम असं वेल सेट असंच असणार आहे ना, सुंदर असं. कधी पण आज तुम्हाला वाटलं ना कधीतरी असं जाऊन हे प्रधानमंत्र्यांची घरं बघून या. प्रधानमंत्रीचा आवाज जे असतं की नाही, प्रधानमंत्र्यांचा आवाज तो बघून या जरा कधीतरी, असं वेळ मिळाला तर. कसा असतो मग तसाच. आणि तिथली सगळी व्यवस्था बघा, त्याच्या हाताखाली किती नोकर चाकर असतील, किती काय असतील. विदुराच्या घरी ह्या सगळ्या गोष्टी असणारच ना. पण हे वर्णन करताना असं करतात ना की नाही, एकदमच त्याच्या घरची परिस्थितीच खूप गरीब होती आणि खूप दरिद्री होता. ह्यांना काय माहिती, असं प्रत्येकाला दरिद्री म्हणण्यात आनंद वाटतो का काय कळत नाही. सुदामा पण दरिद्री होता, विदुर पण दरिद्री होता. म्हणजे जो पण काही भगवंताचं काम करणारा असेल, जो पण काही धर्माचं काम करणारा असेल, तो कायम हे लोक दरिद्रीच आहे असं सांगतात. यांना ती कल्पनाच करवत नाही. अरे आपल्या इकडे शास्त्रकारांनी सांगितलेलं आहे, अनपगामिनीम लक्ष्मीम मे आवह हस्ती नाद प्रबोधिनीम. नाही का, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहे. हिरण्यवर्णाम हरिणीम सुवर्ण रजतस्त्रजाम चंद्राम हिरण्मयीम लक्ष्मीम जात वेदोम आवह. नाही का, अशी लक्ष्मी आम्ही मागतो. आणि मग का देणार नाही भगवंत अशी लक्ष्मी त्यांना, जे भगवंताचं काम करतायत? मला ही लक्ष्मी पाहिजेच. आणि कशासाठी पाहिजे? तेव्हा तुझ्या कामासाठी पाहिजे, माझ्या स्वार्थासाठी नकोय मला. मला उद्या तुझे विचार घेऊन गावोगावी जायचंय, नाही का. तुला लोकांपर्यंत पोहोचवायचंय, तुझ्या लेकरांपर्यंत तुझा निरोप घेऊन जायचंय. तुला विसरलेल्या लेकरांना पुन्हा तुझ्याकडे सम्मुख करायचंय, पुन्हा भगवत सम्मुख करायचंय. त्यांच्या जीवनातला राम पुन्हा फुलवायचा आहे. आणि ह्या गोष्टींसाठी मला देवा भगवंता वित्त पाहिजेच, ही कायमची मागणी आहे आपल्या शास्त्रकारांची, वारंवार मागणी आहे. शेवटी पण म्हणतो आपण, श्री वर्चस्वम आयुष्यम आरोग्यम आविरात शोभमानम महीयते धान्यं धनम पशुम बहुपुत्र लाभम शत संवत्सरम दीर्घमायु. सगळ्या गोष्टी आपण तिथं मागतोय की या सगळ्या गोष्टी तू आम्हाला दे. पुत्र पौत्रम धनम धान्यम हस्तश्वादी गवीरथम. अरे हत्ती मागितलेले आहेत त्या लोकांनी, घोडे मागितलेले, आणि ते त्यांच्याकडे होते या सगळ्या गोष्टी. विचार करा, आज आपल्याकडे गावाला गुरं असतात. ती गावाला गुरं असतील ना, दावणीला 2 जरी गुरं असली ना, तरी आपल्याला इतकी जड झालेली असतात, बापरे आता काय करू ह्या गाईचं, काय करू ह्या म्हशीचं. आपल्याला इतका प्रश्न पडतो का, सांभाळायला अवघड जातंय, पैसे नाहीत, रोज तेवढा खर्च होतोय, ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. पण त्या काळातले लोक हस्तिनाद प्रबोधिन अशी हत्तीवरती वाजत गाजत येणारी, आणि हत्ती मागतायत, अश्व मागतायत. हस्त श्वादी गवे रथम, हस्त अश्व, हस्ती अश्व, गौ गाय वगैरे या सगळ्या गोष्टी त्यांनी मागितलेल्या आहेत. आणि अशा ऋषी मुनींना भगवंतांनी दिलेलं आहे, वारंवार दिलेलं आहे. राम आणि सीता वनवासात जात आहेत, त्यावेळेस अनुसूया आपले दागिने सीतेला देते. आता अनुसूया ही वनवासात राहणाऱ्या एका ऋषींची पत्नी होती, एका आश्रमातल्या ऋषींची ती पत्नी होती. मग तिच्याकडे एवढे सोन्याचे दागिने कुठून आले की जे तिने सीतेला द्यावेत? हा प्रश्न आहे की नाही. भगवंतानी त्यांना भरभरून दिलेलं असतंय, पाहिजे तेवढं भगवंत त्यांना देतोय. का? कारण हे सगळे लोक भगवंताचं काम करतायत. मग जो भगवंताचं काम करतो त्याला भगवंताला द्यावंच लागतंय आणि देणारच आहे. तसंच आहे विदुरासारखा. विदुर तो असा फाटका घरात राहील का, अशा झोपडीमध्ये राहील का कुठेतरी? शक्यच नाहीये. जो भगवंताचं काम करतोय त्याला भगवंत चांगल्याच गोष्टी देणार, पण ते काम आपण तीव्रतेने केलं पाहिजे, नाही का. काहीतरी त्याच्या मागचा भौतिक स्वार्थ, भौतिक दृष्टिकोन, काहीतरी भौतिक इच्छा, लालसा, आकांक्षा मनामध्ये ठेवून जर ते कार्य केलं तर मात्र त्याला काहीही अर्थ नाहीये.
हे काम करा, सगळ्यांनीच करा आणि त्याच्या मागे इच्छा ठेवायची ना, इच्छा पण ठेवा, सापेक्ष करा, पण ती अपेक्षा जरा उंच असू द्या ना. एक जन्म ऐसा यावा सखा तू म्हणावा ही अपेक्षा असू द्या. मग सखा तू म्हणावा ही खरी मैत्री आहे का नाही. भगवंताशी मला मैत्री करायची आहे, पण कधी मी त्याला मित्र म्हणून चालणार नाहीये. त्याने मला मित्र मानलं पाहिजे ना. जसं कृष्णाने विदुराला आपलं मानलेलं आणि विदुराच्या घरी गेलेला आहे स्वतः, तसं आहे का. सखा तू म्हणावा, मी तुला सखा म्हणणारच रे. कारण का, मी तर मला माहिती आहे तुझ्यापेक्षा मी हीन दीन दुबळा लाचार असाच आहे. कारण का, तू कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असा समर्थ आहे आणि तुझ्यातूनच मी जन्माला आलेलो आहे. त्याच्यामुळं माझी अशी काही वेगळी शक्ती अशातला काही भाग नाहीये. पण त्याच्यामुळे तू मला आपलं तर म्हण, तुम्हाला जवळ तर घे, हा प्रश्न आहे तिथं. आता असं म्हणताना भगवंताने आपल्याला गीतेमध्ये सांगून ठेवलेलं आहे. काय म्हणतात भगवंत गीतेमध्ये, सुहृद सर्वभूतानां ज्ञात्वा मां शांतिमुच्छती, असं त्यांनी सांगितलेले. सुहृद सर्वभूतानां, नाही का. भगवंत म्हणतायत भोक्तारं यज्ञ तपसां सर्व लोक महेश्वरम सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शांतिमुच्छती. मी संपूर्ण जगताचा सुहृद आहे. सुहृद सर्वभूतानां, सर्व प्राणी मात्रांचा मी सुहृद आहे. सुहृद म्हणजेच काय, मित्राचाच एक प्रतिशब्द आहे, मित्राचाच एक पर्यायवाची शब्द आहे सुहृद. मित्रापेक्षा आपण त्याला म्हणूया एक स्टेप अहेड, वन स्टेप अहेड. मित्रापेक्षाही अजून वरती जर स्टेज असेल मैत्रीतली, तर मित्र या शब्दापेक्षा उंच थोडस गेलं तर तो सुहृद होतो. गीतेने वारंवार हा सुहृद सगळीकडे सांगितलेला. सर्वन्मित्रार्युदासीन मध्यस्थद्वेष्य बंधुषु साधुष्वपी च पापेषु समबुद्धिर्विशिष्यते. सगळ्यांच्या, आता तिथं अर्थ वेगळा आहे त्याचा, की तिथं मित्र असेल, अमित्र असेल, साधू असेल, पापी असेल, सगळ्यांशी मी समान बुद्धीने राहील, असं तिथं भगवंतांनी सांगितलेलं. पण तो सुहृद सर्वभूतानां, भगवंत स्वतःच्या काय त्याला म्हणूया, स्वतःच्या भूमिका मांडतोय भगवंत तिथं गीतेमध्ये. आणि त्यावेळेस भगवंत म्हणतोय काय, गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणं सुहृद प्रभव प्रलयस्थानं धानं बीजमव्ययम्. स्वतःच्या भूमिका सांगतोय की मी कोणकोणत्या भूमिकेत आहे. खूप सुंदर श्लोक आहे हा, खूप सुंदर श्लोक आहे. गतिर्भरता प्रभू साक्षी, गती भरता प्रभु साक्षी निवासः शरणं सुहृद प्रभवः प्रलयः स्थानं निधानं बीजम अव्ययम. ह्या सगळ्या भूमिका सांगितलेल्या आहेत की माझा काय संबंध आहे, मी कोणकोणत्या संबंधातून प्रत्येकाशी जोडलेलो आहे, नाही का. तर हे सगळे संबंध सांगत असताना भगवंत तिथं सुहृद म्हणतोय. आता भगवंत सुहृद म्हणतोय आणि त्यावेळेस भगवंत काय सांगतोय, एक जनरल स्टेटमेंट देतोय तिथं, सुहृद सर्वभूतानां ज्ञात्वा मां शांतिमुच्छती, किंवा सगळ्यांचा मी गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणं सुहृद. तिथं मी सगळ्यांचा सुहृद आहे. सुहृद म्हणजेच मित्र, मित्राचाच थोडं अहेड व्हर्जन आपण ज्याला म्हणूया, थोडस पुढचं व्हर्जन मित्रामध्येच, मैत्रीचाच पुढचा टप्पा तो म्हणजे सुहृद. तर मग आता असा सुहृद भगवंत सगळ्यांचा होतोय हे भगवंत म्हणतायत तिथं. पण ते तर एक जनरल स्टेटमेंट झालं, नाही का. आणि जर तिथं जर भगवंतांनी म्हटलेलं आहे सुहृद सर्व भूतानां, मी सगळ्या भूतमात्रांचा सुहृद आहे, तर मग संतांना परत ही ओळ म्हणायची काही गरज नव्हती ना, की सखा तू म्हणावा, एक जन्म ऐसा यावा सखा तू म्हणावा, ही गोष्ट म्हणण्याची गरजच नव्हती. मग
नाही का? आपल्याला असं वाटेल. सुरुवातीला मला पण ही गोष्ट अशीच वाटायची की अरे भगवंतानी तर गीतेमध्ये सांगितलेलं आहे की मी सगळ्यांचा मित्र आहे. सुरून नाही का, सुहृद सर्व भूतानाम किंवा गतिर्भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुहृद, त्या प्रत्येक ठिकाणी भगवंतानी सांगितलेलं आहे की मी सगळ्यांचा मित्र आहे. आता भगवंत जर सगळ्यांचा मित्र आहे तर मग या संतांनी काही गीता वाचली नव्हती का? का त्यांना गीता वाचल्यानंतरही गीतेचा अर्थ कळालेला नाहीये म्हणून ते असं वाक्य म्हणतायत की एक जन्म ऐसा यावा सखा तू म्हणावा? असं वाटायचं त्यावेळेस मला की अरे जाऊन ह्या संतांना सांगावं पहिले, अहो तुम्ही गीता वाचली नाही का? गीतेत तर भगवंत म्हणलाय ना मी सगळ्यांचा मित्र आहेच, मग तो तुमचा पण मित्र आहेच, मग तुम्ही का परत हा अभंग लिहिताय? का तुमचा वेळ जात नाही म्हणून तो अभंग लिहिताय तुम्ही? एकतर गीतेचा अर्थ कळालेला नाही म्हणून हे लिहित असतील तर ठीक आहे, गीता वाचलीच नसेल म्हणून असतील लिहित असतील तर ठीक आहे, नाही का, तर समजू शकतो आपण. पण आता त्यांना गीता वाचलेली नाही किंवा गीतेचा अर्थ त्यांना माहित नाही अशातलं काही हे नाहीये. गीतेचं तत्वज्ञान ज्यांच्या संपूर्ण जीवनात भिनलेले असे ही लोक आहेत. मग तरी हे लोक असं म्हणतात की एक जन्म ऐसा यावा सखा तू म्हणावा. त्याचं कारण काय? कारण तिथं जे गीतेत भगवंतांनी स्टेटमेंट दिलेलं आहे ना, त्या स्टेटमेंट जनरल दिलेलं आहे की मी सगळ्यांचा मित्र आहे. नाही का, आपण पण नाही का असं कुठंतरी घोळक्यामध्ये उभं असलो काय असलो का हे सगळे माझे मित्र बरं का, आपण सहज हात दाखवतो की हो सगळे माझे मित्र आहेत. एखादा समजा वर्गात बसलो आपण आणि वर्गातले सगळे लोक हे सगळे माझे मित्र आहेत. पण हे जरी सगळे मित्र असले तरी पण नंतर ज्यावेळेस कुठंतरी हॉटेलमध्ये जायचं असतंय, कुठं खायला प्यायला जायचं असतंय, काही गोष्टी असतील, उद्या काही मनातली गोष्ट सांगायची आहे, तर आपण काय करतो? हे सगळ्या वर्गाला सांगतो का? नाही, आपण कुठंतरी एकाला निवडतो, तू माझा मित्र आहेस. तशी गोष्ट आहे. भगवंताने गीतेत केलेलं स्टेटमेंट हे जनरल आहे, सुहृद सर्व भूतानां, मी सगळ्यांचाच मित्र आहे. पण नंतर जो पर्टिक्युलर एकेकाला पॉइंट आउट करतो की नाही हा माझा सगळ्यात जवळचा मित्र आहे, नाही का? अर्जुनाला म्हणतोय ना तिथं पांडवानां धनंजय, तसे तर कृष्णाला सगळेच पांडव आपले आहेत, नाही का? सगळेच पांडव आपले आहेत, पण पांडवानां धनंजय, पांडवांमध्ये मी धनंजय आहे. कारण का? अर्जुन तितक्या जवळचा आहे आणि अर्जुनाला कृष्णाने मित्र मानलेले. अर्जुनाने कृष्णाला मित्र मानलेलंच आहे, पण कृष्णाने अर्जुनाला मित्र मानले, ही महत्वाची गोष्ट आहे. सांदीपनीच्या आश्रमात इतरही सगळे लोक असतील जे सांगत असतील हो तो कृष्ण आहे ना, तो माझा मित्र आहे बरं का, आणि प्रत्येक जण सांगतच ना, काय नाही सांगणार? महाभारताचं युद्ध झालं असेल, सगळ्यांनी कृष्णाचे पराक्रम ऐकले असतील, गावोगावी पोचले असतील कृष्णाची कीर्ती, आणि मग त्यावेळेस त्याच्यासोबत शिकलेले जे कोणी असतील ते आज त्यांच्या मुलांना, नातवंडांना, नातेवाईकांना, आजूबाजूच्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना सांगत असतील, अरे तो कृष्ण आहे ना ज्याने महाभारताच्या युद्धात हा सगळा पराक्रम केलाय, तो माझा मित्र आहे. मग भलेही सांदीपनीच्या आश्रमातून बाहेर पडल्यानंतर कृष्णाने कधी त्यांच्याकडे ढुंकून पाहिले नसेल किंवा ते पण कधी कृष्णाला भेटले नसतील, पण तरी ते लोक सांगतात की कृष्ण माझा मित्र. ह्या लोकांनी सांगून उपयोग नाही, कृष्णाने मानलं पाहिजे ना की तू माझा मित्र आहेस. सुदामा तू माझा मित्र आहेस, अर्जुना तू माझा मित्र आहेस. हे सगळे याला खरी मैत्री म्हणतात, मैत्रीकरणम. मला हे मैत्रीकरण समाजामध्ये उभं करायचंय. मित्र व्हायचंय ना तर भगवंताचा मित्र व्हायचंय. भगवंताने मला स्वतःचा मित्र म्हणलं पाहिजे, स्वतःच्या मांडीवरती बसवलं पाहिजे, स्वतःच्या शेजारी बसवलं पाहिजे, माझ्या पाठीवरून हात फिरवला पाहिजे, तर ते खरं मैत्रीकरण. यजदेव पूजा संगतीकरण मैत्रीकरणम. जर भगवंतानी मला मित्र म्हटलंच नाही आणि मीच भगवंताला मित्र म्हणत राहिलो तर त्याला काहीच अर्थ नाहीये. आणि म्हणून ते संत म्हणतात तिथं, त्यांनी काही गीता वाचली नव्हती अशातला भाग नाहीये, गीता माहिती नव्हती अशातला भाग नाहीये, पण त्यांना ही गोष्ट कळालेली होती.
आणि म्हणून ते म्हणतात की एखादा तरी जन्म असा यायला पाहिजे तेव्हा. कारण का एका जन्माचं हे काम नाहीच आहे. एका जन्मात तर या सगळ्या गोष्टी होणारच नाहीयेत. हे गीतेने पण सांगितलेले बहुनान जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते. बहुनान जन्मना म्हणते. अनेक बहु म्हणजे कमीत कमी 3. एक वचन, द्विवचन, बहुवचन असं असतं संस्कृतामध्ये. ज्यांना संस्कृत ज्यांनी शिकलेलं असेल त्यांना थोड्याफार गोष्टी माहिती असतील. एक वचन, द्विवचन आणि बहुवचन. मग कमीत कमी 1, कमीत कमी 2, कमीत कमी 3. मग कमीत कमी 3 हे जेव्हा असतील त्यावेळेस त्याला बहु म्हणतात. मग 4 असलं तरी बहु, 5 असलं तरी बहु, 100 असले तरी बहु, 1000 असले तरी बहु. पण कमीत कमी 3 तरी व्हायला लागतात. मग बहुनान जन्मना म्हणते. कमीत कमी 3 जन्म तरी घ्यावे लागतील मला. आणि त्याच्यानंतर बहुनान जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपद्यते. मग कदाचित मी तो ज्ञानवान बनू शकतो, ज्ञानी बनू शकतो, इतर ज्या काही गोष्टी असतील. अवघ्या 12व्या वर्षी जो मुलगा ज्ञानी यांचा राजा, गुरु महाराज असा होत असेल, ज्ञानेश्वर त्याचं नाव ठेवलेलं आहे. ज्ञानी यांचा राजा त्याला म्हणले. ज्ञानी यांचा राजा, गुरु महाराज. अवघ्या 12व्या वर्षी जर तो ज्ञानी यांचा राजा होत असेल, 16व्या वर्षी जर तो ज्ञानी यांचा राजा होत असेल, तर ही काय चमत्काराची गोष्ट आहे का? नाही. त्याच्या मागे बहुनान जन्मना म्हणते. हे जे तप आहे अनेक जन्मांचं, ते अनेक जन्मांचं तप या जन्मात फलित झालेलं आहे. बघा ना, ही सगळी लोक घ्या तुम्ही, कोणतेही जे महान लोक झालेली आहेत ना, शंकराचार्य असतील, काय वय होतं? अवघं 30-32 वय. विवेकानंद असतील, तेवढंच वय. पण एवढ्या वयामध्ये एवढं काम केलेलं आणि एवढे बुद्धीच्या, ज्ञानाच्या उच्च टोकावरती जाऊन बसलेले लोक आहेत हे. शंकराचार्य म्हणजे ज्ञानाच्या अगदी उच्च म्हणजे सर्वोत्तम जे शिखर असेल त्या सर्वोत्तम शिखराच्या टोकावरती जाऊन बसलेले आहेत ते. असे हे शंकराचार्य आहेत. मग कसं काय? हे काय एका जन्मात होतं का? बहुनान जन्मना म्हणते. असे अनेक जन्म झाल्यावरती देवा एखादा तरी जन्म यावा की त्यावेळेस निदान तुम्हाला सखा तरी म्हणावा. आणि सख्य होणं ही काय साधी गोष्ट असते. सख्यत्व उभं राहणं ही काही साधी गोष्ट नाहीये. त्याच्या आधी खूप मोठ्या पायऱ्या आहेत. सगळ्या भक्तीच्या त्या पायऱ्या आहेत. सख्यत्व ही सेकंडलाच पायरी सांगितलेली आहे भक्तीची. ज्या भक्तीच्या 9विध पायऱ्या आहेत त्या 9विध पायऱ्यांमध्ये येतं श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. तिथं सख्यम येते. सेकंड लास्ट पायरी. त्यामुळं सख्यत्व ही काय साधी सुधी पायरी नाहीये. त्याच्यासाठी आधी या एवढ्या सगळ्या पायऱ्या पार केल्या पाहिजेत. श्रवणम, भगवत विचारांचं श्रवण झालं पाहिजे. कीर्तनम, ते श्रवण झाल्यानंतर त्याचं कीर्तन करता आलं पाहिजे. कीर्तन म्हणजे काय? सांगणं. कीर्तन म्हणजे टाळपकवाद घेऊन हातात उभं राहणं तिथं आणि मग ते कीर्तन करत बसणं असं नाहीये. कधी तुम्ही कुठं चित्र पाहिलंय का ज्ञानेश्वर असे टाळपकवाद घेऊन चाललेत असे कीर्तन करत? नाही. त्याला कीर्तन म्हटलेलं नाहीये. कीर्तन म्हणजे जे श्रवण केलेलं आहे, जे ऐकलेलं आहे ती गोष्ट सांगणं, त्याला कीर्तन म्हटलेले. आता हे खूप आहे. 9विधा भक्ती म्हणजे खूप मोठी संकल्पना आहे ती. ती अशी अर्ध्या मिनिटात सांगून जमायचं नाही. पण फक्त ते सख्यत्व काय किती हे आहे त्याच्यासाठी या गोष्टी सांगतोय. श्रवणम, कीर्तनम, विष्णू, विष्णूचं श्रवण, विष्णूचं कीर्तन, स्मरणम. आता विष्णूचं म्हणजे विष्णूचं असं नाही तर भगवत विचारांचं, वेदा उपनिषदांच्या विचारांचं हे त्यांना अपेक्षित आहे. परब्रह्माचं म्हणूया आपण. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम. कीर्तन झाल्यानंतर त्याचं स्मरण करता आलं पाहिजे. पादसेवनम, त्याच्यानंतर भगवंताचं पादसेवन झालं पाहिजे. म्हणजेच काय? त्याचं पादसेवन कधी होईल?
जेव्हा त्याचे विचार घेऊन मी गावोगावी जाईल त्यावेळेस त्याचा खऱ्या अर्थाने त्याचं पादसेवन होईल ना. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम, त्याची अर्चना झाली पाहिजे. वंदनम, त्याला वंदन करता आलं पाहिजे. दास्यम, त्याचं दास्यत्व स्वीकारलं पाहिजे. सख्यम, आत्मनिवेदनम, तेव्हा त्यावेळेस ते सख्यम येते. एवढ्या सगळ्या स्टेज झाल्यानंतर ते सख्यत्व येते. त्यावेळेस भगवंत आपल्याला मित्र मानतोय. मित्र त्यावेळेस होतो. मित्र जो असतो ना खरा मित्र, त्याच्याशिवाय चैन पडत नाही मग कधी. मग तसंच होतं भगवंताचं सुद्धा. जोपर्यंत ह्याला भेटत नाही ना तोपर्यंत भगवंताला चैन पडत नाही. जोपर्यंत हे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम या सगळ्या लोकांना भगवंत भेटत नसेल ना तोपर्यंत भगवंत बेचैन राहत असणार आहे तिथे. अरे हा माझ्यापासून दूर आहे अजून, ह्याला मी कधी भेटेल, ह्याला मी कधी पाहिल, असं भगवंताला होत असणार आहे. ते खरं सख्यत्व आहे, ती खरी मैत्री आहे. आणि हे मैत्रीकरण समाजामध्ये उभं करण्याचं काम यज्ञाचं आहे. यज्ञाद्वारे हे मैत्रीकरण उभं राहिलं पाहिजे. आपल्या आपल्यातली तर मैत्री व्हायलाच पाहिजे नाही का. आपण एकमेकांचं मित्र होणं, चांगले मित्र होणं, उत्तम मित्र होणं नाही का, सन्मित्र होणं, हा सगळा भाव आहे. पण मैत्रीकरण म्हणजे तेवढीच नाहीये, संगतीकरण म्हणजे तेवढंच नाहीये, देवपूजा म्हणजे तेवढीच नाहीये. तर ही प्रत्येक गोष्ट भगवंताशी जोडलेली आहे यज्ञामध्ये. प्रत्येक गोष्ट. यजन कोणाचं करायचंय, त्या भगवंताचं यजन करायचंय मला. देवपूजा, देवपूजा कोणाची झाली पाहिजे, भगवंताची झाली पाहिजे. भगवंताने देवपूजा करेल असं माझं चरित्र निर्माण झालं पाहिजे. असं आपण नाही का पाहिलं होतं राजेश्वर यज्ञाच्या वेळेस भगवंत त्या आलेल्या सगळ्या साधू संतांचे पाय धुतायत. भगवंत त्यांची पाद्यपूजा करतायत. म्हणजे तुम्ही विचार करा, संपूर्ण विश्वाला निर्माण करणारी, विश्वाला स्थिर ठेवणारी आणि विश्वाचा विध्वंस करणारी अशी जी शक्ती आहे, एवढी मोठी शक्ती आज काय करते, यांचे पाय धुवून पाणी पिते, यांची पाद्य पूजा करते. म्हणजे किती भाग्यवान लोक असतील ते. हा विचार आपण केला पाहिजे तिथं. काय एकनाथ महाराजांचं जीवन असेल की स्वतः भगवंत श्रीखंड्या बनून त्यांच्या घरी आलेला आहे. श्री एकनाथ सदनी माधवजी सर्व कामे ही करीतो, स्वकरे चंदन घासी गंगेचे पाणी कावडी भरितो. आहा हा, काय सुंदर असं वाटतं ते. फक्त विचार करून बघा या गोष्टीचा, की एकनाथ महाराज निवांत बसलेले आहेत आणि निवांत बसून एकनाथ महाराज ऑर्डर देत आहेत, आज 200 जणांचा स्वयंपाक करायचा आहे बरं का, एवढी भांडी घासायची आहेत बरं का तुला, हा इकडं पाणी भरायचंय बरं का हौदात, हा एवढी कपडे धुवायची आहेत बरं का, एवढं अंगण झाडून घ्यायचंय बरं का. एकनाथ महाराज त्याला ऑर्डर करतायत. कोणाला? त्या वैश्विक शक्तीला ऑर्डर करतायत. आणि ती वैश्विक शक्ती तितक्याच प्रेमाने, तितक्याच आपुलकीने, तितक्याच आदराने त्यांची कामं करते. काय ते सुंदर वर्णन असेल. कधीतरी झाले असेल श्रीखंड्याने एकनाथ महाराजांचे पाय पण दाबून दिले असतील, कधी त्यांचं डोकं दुखतंय म्हणून मालिश पण केली असेल, सगळ्या गोष्टी केल्या असतील त्यांनी. आता हे जे जीवन आहे, हे जीवन कसं काय बनलेलं आहे? आपोआप बनलेलं आहे का? आपोआप नाही. त्याच्यासाठी यांना किती कष्ट घ्यावे लागलेले असणार आहेत आणि त्याच्यासाठी भगवंताचं यांना किती काम करावं लागलेलं असेल. त्यावेळेस आज भगवंत त्यांची कामं करतोय. अरे साधी गोष्ट आहे, व्यवहारामध्ये सुद्धा एकदम साधी गोष्ट आहे. व्यवहारामध्ये अगदी पार भावाभावांचं नातं पाहिलं, भावा बहिणीचं नातं जरी पाहिलं ना तरी सुद्धा आपल्याला ही गोष्ट लक्षात येईल की भावा बहिणीच्या नात्यामध्ये सुद्धा, भावाभावाच्या नात्यामध्ये सुद्धा तो माझं काहीच काम करत नाही, मी कशाला त्याचं काम करू. साधी गोष्ट असते आपली. ऑफिस मधला स्टाफ असेल ना, आपण एखाद्याला म्हणलं ना
अरे तू माझं एवढं काम करतोस का जरा? तो म्हणतो तू माझं काम कधी केलंय का? मग मी तरी तुझं कशाला करू, जा तिकडं, मी नाही करत. हे साध्या व्यवहारामध्ये जर आपलं आहे, तर भगवंताला ही गोष्ट कळत नाही का? जो भगवंताचं काम करणार त्याच्यासाठी मग जसं तुकाराम महाराज म्हणतात ना, भले कासेची सोडू लंगोटी, भले सोडू कासेची लंगोटी, ही जी आहे की जर तो चांगला असेल, तो जर माझ्यासाठी भगवंतासाठी चांगला असेल, तर त्याच्यासाठी मी पार कासेची लंगोटी सुद्धा सोडून द्यायला तयार आहे. सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी करायला मी तयार आहे. आणि वारंवार या संतांच्या जीवनात त्यांनी त्या गोष्टी केलेल्या आहेत. असं जीवन माझं असलं पाहिजे. भगवंत स्वतः धावत आला पाहिजे तिथं माझ्यासाठी. तर ते मैत्रीकरण उभं राहू शकतं. तर खऱ्या अर्थानं यज्ञाला जे साध्य करायचंय ते साध्य होऊ शकतंय. विचार करा, ज्या समाजामध्ये सगळे लोकच असे की प्रत्येक हे भगवंताचं लाडकं लेकरू आहे असं भगवंताला वाटतंय, आपल्याला वाटून उपयोग नाही, असं भगवंताला वाटतंय, मग तो समाज किती सुंदर असेल. त्याच्यासाठी यज्ञ झाला पाहिजे. म्हणून आपल्याकडे यज्ञ ही संकल्पना दिलेली आहे. खूप 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 प्रचंड मोठी ही संकल्पना. यज्ञ संकल्पना म्हणजे साधी सुधी संकल्पना नाहीये. त्यामुळे ती अशी 1 तास आणि 2 तास सांगून समजण्यायोग्य एवढी यज्ञ संकल्पना नाहीये. यज्ञ हा विषयच खूप मोठा आहे. यज्ञातील प्रत्येक कृती, यज्ञाचं प्रत्येक साधन, यज्ञातील प्रत्येक सामुग्री जे काय असेल, यज्ञातील प्रत्येक व्यक्ती, त्या व्यक्तीचं महत्व, प्रत्येक गोष्टीचं एक वेगळं महत्व आहे. आणि त्या प्रत्येक गोष्टी मागे एक सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि भगवंताच्या जवळ घेऊन जाणारा असा अर्थ लपलेला आहे त्या प्रत्येक कृती मागे. त्या प्रत्येक कृती मागे भगवंताकडे जाण्याचा मार्ग आहे, भगवंताचा लाडका बनण्याचा मार्ग आहे. तो खरा यज्ञ आहे. पण तसा यज्ञ माझ्या जीवनात होतोय का? तशा यज्ञासाठी मी प्रयत्न करतोय का? हा विचार आपण प्रत्येकाने केला पाहिजे. देवपूजा, तशी देवपूजा होते का? तसं संगतीकरण होतंय का? नाही का? भगवंताचं संगतीकरण तिथं झालं पाहिजे ना. मला राहायचंय, कोणाच्या संगतीत राहायचंय? देवा तुझ्या संगतीत राहायचंय. तुझ्याशी माझं संगतीकरण झालं पाहिजे. त्याच्यासाठी काय करता येईल हा प्रयत्न झाला पाहिजे. तर तो खऱ्या अर्थाने यज्ञ आहे. यज्ञ म्हणजे 4 समिधा गोळा करून त्याच्यामध्ये तेल तूप ओतलं आणि आहुती दिली म्हणजे यज्ञ झाला अशातला भाग नाहीये. मग होम केला म्हणजे यज्ञ झाला अशातला भाग नाहीये. याला यज्ञीय कार्य म्हणतात. आणि याच्यातून ही जी सगळी भावना उभी होते, देवपूजेची भावना असेल, संगतीकरणाची भावना असेल, मैत्रीकरणाची भावना असेल, दानाची भावना असेल, या सगळ्याला एकत्रितपणे यज्ञीय भावना म्हटलेलं आहे. ती यज्ञीय भावना आहे. मी एखादं जे पण काही काम करेल ना, ते काम यज्ञीय भावनेने करेल, त्याच्या मागे यज्ञ उभा करेल. प्रत्येक कर्मामध्ये माझ्या यज्ञ असला पाहिजे. ऋषींचं जीवन हे होतं, महापुरुषांचं जीवन हे होतं. साध आहे. गोरा कुंभार ज्यावेळेस गाळ तोडवत असेल मडकी बनवण्यासाठी, तर त्याचा गाळ तोडवणं हे सुद्धा यज्ञीय कर्म होते. तुकाराम महाराज वाणी असतील, त्यांच्या दुकानावर बसले असतील, सावकार असतील, सावकारी करत असतील, पण त्यांची सावकारी करणं किंवा त्यांचं वाण्याचं दुकान चालवणं ही गोष्ट सुद्धा यज्ञ होत असेल. नरहरी सोनार असेल, सोनाराच्या पेढीवर तो बसला असेल, पण ती सोनारी करताना जे काही काम करत असेल त्याच्यातून त्याचा यज्ञ होत असेल. नाही का? कबीर शिंपी होता,
जुलाहा म्हणतात त्याला. तर त्याच्यात त्या कामामध्ये सुद्धा यज्ञ होत असेल. मीराबाई तिची घरची कामं करत असेल सगळी, पण त्या सगळ्या कामांमधून यज्ञ होत असेल. कोणताही संत घ्या तुम्ही, कोणतीही व्यक्ती घ्या, यज्ञ करायला, आज मी यज्ञ करायला निघालो, वेगळे काही यज्ञ करायला जायची गरज नाहीये. वेळ मिळाला तर ते करायचंच आहे मला, पण माझं जे नित्य कर्म आहे त्या नित्य कर्माला सुद्धा मला यज्ञ कर्म बनवता आलं पाहिजे. माझा जो जॉब असेल नाही का, माझी जी नोकरी असेल, माझा जो व्यवसाय असेल, माझा जो धंदा असेल, त्यालाच मला यज्ञ कर्म बनवता आलं पाहिजे. नाही का, म्हणून तर हे पुढच्या गोष्टी आहेत ना, या सगळ्या जाणून बुजून सांगितलेल्या आहेत आपल्याला, की नरहरी सोनार हे का बरं म्हटलेलं आहे? कारण तो सोनार असून सुद्धा भगवंताचा लाडका झालेला आहे. हा शिंपी असून सुद्धा भगवंताचा लाडका झालेला आहे. हा वाणी असून सुद्धा भगवंताचा लाडका झालेला आहे. हा चांभार नाही का, आपल्या इकडे चांभार पण होता, हा चांभार असून भगवंताचा लाडका झालेला आहे. म्हणजे जे पण आपलं कर्म असेल ते प्रत्येक कर्म हे यज्ञ कर्म मला कसं करता येईल हा विचार आपण केला पाहिजे. यद यद कर्म करोमि तत्तद अखिलम शंभोस्तव आराधनम, ही जी संकल्पना आहे, जेव्हा यद यद कर्म करोमि तत्तद अखिलम शंभोस्तव आराधनम, जे जे कर्म मी करत आहे ते सगळं, प्रत्येक कर्म हे देवा तुझ्या आराधनेसाठी आहे, माझ्यासाठी याच्यातलं काहीच नाहीये. माझ्यासाठी मला याच्यातलं काही एक नकोय. प्रत्येक कर्म माझं भगवंताच्या कडे घेऊन जाणार कसं होईल हा विचार तिथं झाला पाहिजे. मग मी स्वयंपाक बनवत असेल ना, तर माझं स्वयंपाक बनवणं सुद्धा देवा तुझं काम कसं होईल हा विचार ऋषींनी त्याच्या मागे उभा केलेला आहे. मग मी शेतात काम करत असेल ना, तर माझं शेतात काम करणं सुद्धा देवा कसं यज्ञीय काम होईल आणि कसं तुझ्याकडे घेऊन येणारं काम होईल. कोणतंही मी व्यवसाय करत असेल, प्रत्येक कर्म माझं हे तुझ्याकडे घेऊन येणारं पाहिजे, त्याला यज्ञीय भावना म्हटलेलं आहे. त्या यज्ञीय भावना माझ्या या प्रत्येक व्यवसायात, प्रत्येक कामात, प्रत्येक कृतीत आणली पाहिजे. त्याला म्हणतात यज्ञाचं ध्येय धारण केलेला, यज्ञाची दीक्षा धारण केलेला. राजा दिलीप हा त्याच्या राजदरबारात न्यायदानासाठी बसलेला असेल, न्याय निवाडा करण्यासाठी बसलेला असेल, तरी सुद्धा त्याच्यातून यज्ञीय भावना हीच त्याच्या डोक्यात कायम आहे. शत्रूशी लढतोय तरी यज्ञीय भावना डोक्यात आहे, त्याच्यातून यज्ञीय भावना तयार होते. राज्यकारभार करतोय, मंत्र्यांशी चर्चा करतोय, तरी त्याच्यातून यज्ञीय भावना, म्हणजे कायम दिवस रात्र ज्याच्या चित्तामध्ये, ज्याच्या मनामध्ये, ज्याच्या बुद्धीमध्ये, ज्याच्या आत्म्यामध्ये कायम यज्ञ 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 हीच संकल्पना आहे. त्याला यज्ञाचं ध्येय घेतलेला म्हणूया, त्याला यज्ञाचं ध्येय धारण केलेला असा राजा दिलीप, असं आपण म्हणूया. ही गोष्ट जी होती, यद यद कर्म करोमि तत्तद अखिलम शंभोस्तव आराधनम, देवा मी जे पण काही काम करेल ना, ते प्रत्येक कर्म हे तुझ्या आराधनेसाठी आहे, माझ्यासाठी काहीच नाहीये त्याच्यातलं. ही भावना जेव्हा उभी राहील तेव्हा खरा यज्ञ उभा राहील, तेव्हा खरा यज्ञीय भावना उभी राहील, तेव्हा खरं यज्ञीय कार्य आपल्या हातातून घडेल. पण आपलं नेमकं त्याच्या उलट असतं, नेमकं त्याच्या उलट. आपलं काय असतं, यद्यत कर्म करोमि तत्तद अखिलम अर्थस्य आराधनम. प्रत्येक कर्म हे माझं अर्थासाठी असतं, पैशासाठी असतं, वित्तासाठी असतं, संपत्तीसाठी असतं, सोन्यासाठी असतं. जे पण कर्म करेल ना, हा मग ह्याच्यातून मला काय मिळणार आहे, ह्याच्यातून माझा किती फायदा होणार आहे, याच्यातून मला किती अर्थ मिळणार आहे, हाच विचार आपला त्या प्रत्येक कर्मामागे असतो. आणि हाच आपल्याला संत आणि सामान्यातला मोठा फरक सांगतो. आपण सामान्य का बरं आहे, त्याचं कारण आहे
की आपल्या प्रत्येक कर्मामागे फक्त आणि फक्त फायदा विचार करतो आपण. मला काय मिळेल यातून. यदि यत् कर्म करोमि तत्तदखिलम अर्थस्य आराधनम. फक्त आणि फक्त वित्ताच्या आराधनासाठी आपलं. प्रत्येक कामामागे पैसा मला किती मिळेल, माझा खिसा किती भरला जाईल, माझ्याकडे काय येईल, हाच विचार आपण कायम करत असतो. मला ही कृती बदलता आली पाहिजे. माझ्या जीवनातलं प्रत्येक कर्म हे भगवंताची आराधना म्हणून कशी होईल. मग ते मी शेती करत असेल, काहीही करत असेल, ते प्रत्येक कर्म ही भगवंताची आराधना म्हणून केलं पाहिजे. कारण का, मला हे काम कोणी दिलेलं आहे, भगवंतानीच तर हे काम दिलेलं आहे ना. आणि मग भगवंतानी हे काम दिलंय तर मी त्याच्यासाठीच हे काम करेल. मग आपोआपच त्याचा मोबदला तो मला देणार आहे, द्यावाच लागणार आहे. का, कारण तो वचनबद्ध आहे. अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. योगक्षेमं वहाम्यहम् म्हणून तो स्वतः कटिबद्ध झालेला आहे. त्याने स्वतः स्टॅम्प पेपर वरती लिहून दिलेलं आहे तिथं आपल्याला, आणि ते करायला बाध्य येतो. पण त्याच्यासाठी आधी आपण तशी कामं केली पाहिजेत ना. आपल्यात आधी ही यज्ञीय भावना उभी राहिली पाहिजे. आपलं प्रत्येक कर्म हे भगवंतासाठी आपल्याला करता आलं पाहिजे. हे ज्यावेळेस होईल त्यावेळेस आपण कुठेतरी सज्जन, महापुरुष, संत, ऋषी, मुनी नाही का, या एकेका स्टेजनी पुढे जाऊ. आणि मग सख्यत्व येईल तिथं. मग भगवंत आपल्याला त्याचा सखा म्हणेल. त्याने मला माझा सखा म्हणावं, हे खरं मैत्रीकरण आहे. आज समाजामध्ये कितीतरी लोक असे असतात, नाही मग मी या मंदिराचा ट्रस्टी आहे, नाही मग मी त्या मंदिराचा ट्रस्टी आहे, आणि भगवंताच्या सगळ्यात जवळचा मीच आहे. का, कारण रोज भगवंतावरती अभिषेक मी करत असतो. अरे तू भगवंतावरती अभिषेक करत नाहीये, तू त्याचा पगार घेतोस तिथून, नाही का. तू त्याचा मोबदला घेतोयस काहीतरी, आणि तू नोकरी करतोयस तिथं. तू काय त्याची उपासना म्हणून करत नाहीये. नाही मग अमक्या अमक्या ठिकाणी, अमक्या अमक्या तीर्थक्षेत्रावरती मी रोज भगवंताच्या सेवेत असतोय. तू भगवंताच्या सेवेत नाहीयेस. जसा एखादा सरकारी शिपाई असेल, तो रस्त्यावरती झाडू मारतोय आणि त्याचा मोबदला सरकारकडून घेतोय, तसाच तू तिथं मंदिरात भगवंताच्या डोक्यावरती दूध पाणी जे काय ओतत असशील रोज, त्याचा अभिषेक करत असशील, त्याचा तू पगार त्याच्या मंदिराच्या ट्रस्टकडून घेतोय. किंवा ते मंदिर सरकारच्या ताब्यात असेल तर सरकारकडून तुला पगार मिळतोय. तू काय भगवंताची उपासना म्हणून ते काम करत नाहीयेस. हा फरक आहे. पण एखादा आपल्या गावाला आपली गुरं पण त्यांच्यावरती पण दररोज पाणी ओतत असेल, त्या गुरांना रोज आंघोळ घालत असेल, त्या गुरांना रोज धुवून काढत असेल, पण त्या गुरांना आंघोळ घालता घालता, त्यांना रोज धुता धुता, त्यांच्यावरती हा अभिषेक करता करता त्यांच्यामधल्या भगवंताला जर तो पाहत असेल, आणि मी या गाईला आंघोळ घालत नाहीये तर तिच्या आतल्या भगवंताला आंघोळ घालतोय, मी या बैलाला धुत नाहीये तर ह्याच्या आतल्या भगवंताला मी धुवून काढतोय, भगवंताची मी सेवा करतोय, हा दृष्टिकोन जर त्या शेतकऱ्याचा असेल तर नक्कीच या मंदिरातल्या पुजाऱ्यापेक्षा तो शेतकरी श्रेष्ठ ठरणार नाही का. तो शेतकरी आपला वाटणार नाही का भगवंताला. नक्कीच वाटणार. ती आपल्याला सगळ्यांना गोष्ट माहितीये की भगवंत एका वाटीत तेल देतात आणि नारदाला सांगतात पृथ्वी प्रदक्षिणा करून ये. मग नंतर विचारतात माझं नाव तू किती वेळा घेतलंस. तो नाव तुमचंच काम करत होतं ना, मग तुमचं नाव कशाला घ्यायचं. पण त्याच वेळेस भगवंत सांगतोय तो बघ, तो पृथ्वी तलावरती जो शेतकरी आहे ना, त्याला पण शेतीचं काम मीच दिलंय, पण तो दिवसातून 3 वेळा तरी कमीत कमी माझं नाव घेतोय, कमीत कमी 3 वेळा तरी. आणि तो त्याच्या प्रत्येक कामामध्ये मला आठवतोय, म्हणून तो माझा लाडका आहे. नारदाला वाटतं की मी 24 तास नारायण नारायण करतो म्हणजे मीच सगळ्यात जास्त लाडका.
त्यावेळेस भगवंत त्याला सांगतात की नाही, तो शेतकरी माझा सगळ्यात जास्त लाडका आहे. का? कमीत कमी दिवसातून 3 वेळेस तरी तो मला आठवतोय. त्रिकाल संध्या, त्याला तर त्रिकाल संध्या म्हटलेलं आहे. तो त्रिकाल संध्या करतोय. मग असा त्रिकाल संध्या करणारा माणूस का बरं भगवंताला आवडणार नाही? नक्कीच आवडणार की नाही. नक्कीच त्यातून हे मैत्रीकरण उभं राहणार आहे. पण आम्हाला ती त्रिकाल संध्या पण करायची नसते. त्रिकाल संध्या करायला सुद्धा वेळ नसतो. त्रिकाल संध्या काय हे समजून घ्यायला सुद्धा वेळ नाहीये. ती कशी करायची, कधी करायची हा भाग तर लांब राहिला, पण त्रिकाल संध्या म्हणजे काय आहे ही गोष्ट पण जर आम्ही समजून घ्यायला तयार नसू तर ते कधी भगवंत आपल्याला आपलं म्हणणार आहे, आणि कधी माझं प्रत्येक कर्म हे भगवंताचं कर्म होणार आहे, हा विचार आपण जरा केला पाहिजे. तर ते खऱ्या अर्थानं मैत्रीकरण उभं राहत आहे. यस देवपूजा संगतीकरणम मैत्रीकरणम दानम. ते मैत्रीकरण कधी उभं राहील? जेव्हा ही भावना त्याच्यामध्ये उभी राहील. प्रत्येक कर्म हे माझं यज्ञीय कर्म झालं पाहिजे. प्रत्येक कर्म ही भगवंत तुझ्यासाठी करतोय. ऋषींनी तरी काय केलं? ऋषींनी आपल्याला शेती करायला शिकवलं, आपल्याला मांसाहारावरून शाकाहारावरती आणलं, या सगळ्या गोष्टी केल्या. काय गरज होती ऋषींना मांसाहारावरून आपल्याला शाकाहारावरती आणायची? मांस खाल्ला असतं काय बिघडलं असतं का आपलं? पण त्याच्यासाठी त्यांनी रक्ताचं पाणी केलेलं आहे. शेती करायला शिकवलेलं आहे. मारून नका खाऊ तर पेरून खा हे त्यांनी आपल्याला शिकवलेलं आहे. मारून खाणं सोडा, आता पेरून खाणं सुरू करा. ही गोष्ट ऋषींनी शिकवलेली आहे. कशासाठी शिकवली? त्याचा त्यांना काही पगार मिळाला का? का त्याच्याने त्यांना काही प्रमोशन मिळालं, काही बढोतरी मिळाली, काही उच्च पदावरती त्यांची नियुक्ती झाली, असं काही झालं का? काहीही नाही झालं त्यातून. पण त्या प्रत्येक कर्माने ते एक एक स्टेप भगवंताच्या जवळ गेलेले. तसंच आहे. अशी काही कर्म माझ्या जीवनात मी करतोय का? नाही, आपण मागे पाहिलं होतं की डायरी का लिहायची? डायरी लिहिण्यामागचं कारणच हे, किन्नु मे पशुभिस्तुल्यम किंवा सत्पुरुषै समम. रोज रात्री झोपताना ही डायरी लिहायची मला, की आज मी असं एक तरी काम केलेलं आहे का की जे संतांना, ऋषीमुनींना, भगवंताला आवडेल, त्यांना शोभेल, असं काम केलेलं आहे का? आणि एक तरी काम म्हणण्यापेक्षा आज संपूर्ण दिवस मी असं काम केलेलं आहे का, असं संपूर्ण दिवस ज्यावेळेस मी हे काम करेल ना, त्यावेळेस खऱ्या अर्थाने ती यज्ञीय भावना तयार होईल. दिवसातलं प्रत्येक कर्म हे माझं त्याच्यासाठी झालं पाहिजे. मी ब्रश पण करतोय ना, तर ब्रश पण करताना मला स्वच्छ ठेवायचंय म्हणून नाही, तर माझ्या हातला जो भगवंत बसलेला आहे त्या भगवंताला दुर्गंध येऊ नये. त्या भगवंताचं हे संपूर्ण शरीर आहे, त्याने दिलेलं हे संपूर्ण शरीर आहे. मग ते मला नीट सांभाळता आलं पाहिजे ना. तर खऱ्या अर्थानं ते ब्रश करणं हे भगवंताचं कार्य होऊ शकतं. आयुर्बलय यशोवरच्या प्रजापासून वस्तुनीच्या, नाही का, हे जे म्हणत म्हणत तो मला ब्रश करायचंय, त्याच्या मागचं कारण हे, माझं प्रत्येक कर्म, साधं ब्रश करणं हे कर्म सुद्धा भगवंताचं कर्म करता आलं पाहिजे, मला भगवत कर्म करता आलं पाहिजे. तर मैत्रीकरण होऊ शकतंय, तर भगवंत स्वतःला आपलं म्हणू शकतोय, तर तो त्याच्या मांडीवरती आपल्याला बसवू शकतोय. प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे की माझ्या जीवनात अशी किती कर्म आहेत, मी असं काही कर्म करतोय का? थोडासा यावरती विचार करूया प्रत्येक जण. आहे असं हे मैत्रीकरण खूप मोठा विषय. मैत्रीकरण, मैत्री म्हणजे काय, सुहृद म्हणजे काय, खूप मोठा विषय आहे. पण ते त्याचा गाभा आपण मूळ समजून घेऊया, आणि इतर आपण अभ्यास करूयाच. आपण सगळे अभ्यासू आहोतच, याचा पुढेही या विषयाचा अभ्यास करूया सगळेजण.
वैयक्तिक पातळीवरती पण करूया आणि केलेला अभ्यास इतरांपर्यंत पण पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. मी एकट्याने रघुवंशमचा अभ्यास करून चालणार नाहीये. तो अभ्यास मला इतरांपर्यंत पोहोचवता आला पाहिजे. इतरांना त्या अभ्यासात सहभागी करून घेता आलं पाहिजे. बघ रे, आज मी हे ऐकलेलं आहे, आता मी तुला ही गोष्ट सांगतो किंवा जे पण काही आहे, ज्या पण मार्गाने मला त्याला हा सगळा अभ्यास त्याच्यापर्यंत पोहोचवता येईल, तो खरा अर्थाने यज्ञ आहे. नाही का? श्रवणम कीर्तनम, जे ऐकलेलं आहे ते सांगितलं पाहिजे ना. श्रवणम कीर्तनम, ते दुसऱ्यापर्यंत पोहोचवणं. करूया सगळेजण याच्यासाठी, नाही का? आणि असं मैत्रीकरण आपल्या जीवनात उभं करण्याचा प्रयत्न करूया. बघूया, यज्ञ खूप मोठा आहे. आता सध्या आज मैत्रीकरणावरती थांबूया. उद्या आपण दानम, हा जो पुढचा भाग आहे, या देवपूजा संगतीकरणम मैत्रीकरणम दानम, तर दानाकडे वळूया थोडा आता हळू. ठीक आहे, चला थांबूया. उद्या पुन्हा 8 वाजता भेटूया आणि पुढच्या गोष्टीकडे जाऊया.